धम्मप्रकाश विपश्यना केंद्र येनाडाद्वारा आयोजित 10 दिवसीय श्रामणेर अनागारिका दीक्षा समारंभ व बौद्ध धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 21 मे ते 30 मे 2026 पर्यंत धम्मप्रकाश विपश्यना केंद्र येनाडा पोस्ट देलवाडी तालुका आष्टी जिल्हा वर्धा येथे करण्यात येत आहे। या शिबिराचे मुख्य आचार्य भिक्खू सत्यानंद महाथेरो संस्थापक अध्यक्ष धम्मप्रकाश विपश्यना केंद्र येनाडा हे असून या शिबिरामध्ये प्रवेश घेणाऱ्यांचे वय 15 ते 40 राहणार असून श्रामणेर दीक्षा घेणे अनिवार्य राहणार आहे। इतर महामानवांच्या साहित्यावर विविध परिसंवाद गृहस्थ निमंत्रित विद्वान यांच्याद्वारे परिसंवाद होईल असं शिबिराचे प्रशिक्षक बदंत सारीपुत स्थवीर यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना आपले मत व्यक्त केले। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सूचित करण्यात येत आहे की येणाऱ्या 21 मे ते 30 मे पर्यंत 10 दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिर, त्याचप्रमाणे उपासक उपासिका अनागरिका मार्गदर्शन शिबिर धम्मप्रकाश विपश्यना सेंटर येनाडा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या शिबिराचं संपूर्ण आयोजन आमचे गुरुवर्य पूजनीय भदंत डॉक्टर सत्यानंदजी महास्थवीर यांनी त्या 10 दिवसीय शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या शिबिरामध्ये अमरावती जिल्हा नागपूर येथून पूजनीय भिक्षू संघ त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे, त्यांचं प्रशिक्षण करणार आहे आणि त्या 10 दिवसामध्ये ज्या ज्या लोकांना चिवर परिधान करून 10 दिवस श्रामण जीवन जगायचं आहे त्यांना चिवर देऊन ते व्यवस्था केलेली आहे। पण जे काही गृहस्थ उपासक उपासिका आहेत की जे चिवर परिधान करू शकत नाही तर ते पांढऱ्या वस्त्रावरती अनागरिका म्हणून 10 दिवस त्या ठिकाणी धम्म प्रशिक्षण शिबिर करणार आहे आणि त्या धम्म प्रशिक्षण शिबिराचा जो कार्यकाळ आहे तो सकाळी 4:30 वाजतापासून तर रात्रीला 9 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने तो पार पडणार आहे। त्या शिबिरामध्ये विशेषतः शील समाधी आणि प्रज्ञा, आर्य अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे। या माध्यमातून मी सूचित करतो की त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने त्यामध्ये सहभाग नोंदवावा, जेणेकरून भगवंताचा सद्धम्म चिरकाळपणे टिकून राहील आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल, यासाठी सर्वांनी हातभार लावावा अशी सर्वांना मी सूचना करतो। आणि ही सूचना लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे। त्याचे आयोजक विकास भाऊ धनगर यांनी पुढाकार करून जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे म्हणून ते चॅनलवर ते प्रकाशित करणार आहे। म्हणून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना सूचना करतो आणि सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुखाचा मार्ग सापडो।